करायचं आहे। यानंतर साहेबांनी असं सांगितलं की मान्यवर येतील त्याच्या आधी मी सर्वांना सूचित करेन, मान्यवरांना स्थानापन्न होण्यासाठी सांगेन, त्यावेळेस सर्वांनी उभा राहायचं आणि त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करायचं। टेंशन मतलब तुम ज़्यादा ले रहे ना हम लोग बाइक रखने कमी पाटील फोटो काढा। तुम्ही रोज येता बरं, तुम्ही दररोज दिसत दररोज। नमस्कार। दरवर्षी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवला जातो। पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जायचा, 2020 पासून हा पूर्ण महिना राबवला जातो। तर यावर्षी 1 तारखेपासून 31 जानेवारी पर्यंत राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवला जात आहे। त्याचा आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रस्ता सुरक्षा दिनदर्शिका आणि एक पुस्तकचे विमोचन केलेले आहे आणि एक रस्ता सुरक्षा जनजागृती नागरिकांना शहरातला व्हावं म्हणून एक वाहनांची रॅली काढलेली आहे। तर त्या रॅलीला साहेबांनी हिरवा कंदील देऊन औपचारिकदृष्ट्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025चं उद्घाटन केलेलं आहे। हा कार्यक्रम 1 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत निरंतरपणे घेण्यात येईल। राज्य शासन परिवहन विभागाने महिन्याभरासाठी विभागाच्या राज्यातील सर्व घटकांना, त्याच्यात शिक्षण विभाग आहे, शाळा आहे, ट्रक चालक, बस चालक आणि वाहन चालवणाऱ्या आणि रस्ता वापरणाऱ्या सर्व घटकांच्या सुरक्षिततेसाठी आपण ज्या विविध उपाययोजना राबवतो आणि मोटर वाहन कायदा आहे रस्ता सुरक्षेसाठी आपण राबवतो, त्याच्या संदर्भात जनजागृती आणि लोकसहभागासाठी हा अभियान आपण राबवतो। तर आपल्या सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की वाहन चालवताना मोटरसायकल दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा। यावर्षीची शासनाची थीम जी आहे ती केअर, काळजी, परवाह ही आहे। सर्वांनी स्वतःच्या जीविताची काळजी घेणे, आपल्या रस्त्यात जे इतर पादचारी आणि वाहन चालवणारे इतर रोड युजर्स आहेत त्यांच्या जीविताची काळजी करणे आणि आपल्या कुटुंबियांची काळजी करणे, यासाठी रस्ता सुरक्षा उपायांचा अवलंब करावा। हेल्मेटचा वापर करावा टू व्हीलर चालवताना, सीट बेल्टचा वापर करावा कार चालवताना। सीट बेल्ट वापरण्यामुळे कार अपघातात मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या 60% कमी होते, हे स्टॅटिस्टिक्स आहेत। तर रस्ता सुरक्षा संदर्भात, रस्ते अपघातासंदर्भात लोकांना माहिती मिळावी, लोकांचे होत असणाऱ्या अपघाताबद्दल आपण स्वतःच्या सहभागातून सुरक्षितता कशी पाळता येईल याबाबत लोकांना जागरूक करावे म्हणून हा अभियान राबवला जातो। त्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केला। मी चंद्रमोहन कृष्णा चिंतल, सहाय्यक प्रादेशिक प्राधिकारी, प्रभारी उपप्रादेशिक प्राधिकारी, जालना। तर मला सांगा, रस्ता सुरक्षा अभियान आज शुभारंभ झाला, काय म्हणजे किती दिवस असणार आहे, काय नाही, कशा पद्धतीने रस्ता सुरक्षा अभियान हा 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये असणारे आणि विविध उपक्रम या महिनाभरामध्ये सगळीकडे ठेवले। जास्तीत जास्त सहभाग रोड सेफ्टीच्या अनुषंगाने नागरिकांनी कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं आहे याबाबत प्रसिद्धी याच्यामध्ये करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं प्रशासनामार्फत ज्या योजना राबवणं आवश्यक आहे, ज्या गोष्टींचा उपाययोजना केल्यानंतर अपघाताची संख्या कमी होऊ शकते, त्याचं देखील नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। मागील वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून साधारणतः 3.5 ते 4 कोटी हे
या वर्षीच्या उपाययोजनांसाठी देण्यात आलेले आहेत. नवीन उपाययोजना आपण घेतोय. जे नवीन झालेले रस्ते आहेत जालना शहरामध्ये तालुकांना कनेक्ट करणारे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना या करण्यात येतील आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे.